ह्यो तुमचा घरातलाच नाही, ह्यो सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. सासवा सुनाचं पडतंय काय? ते यासनी विचारलं ते म्हणते आमच्यात पडतंय. कसं पडतंय? कसं पडतंय? काय करताय नेमकं? ते आपण कसं होतंय, तू का आली नाहीस लवकर, मी गेलो असं म्हणायचं नाही. येऊन दे नाही येऊन दे, आपण चालूच करायचं. सुनेकडे आपण येऊया. तुम्ही काय सांगाल? तुमचं काय मत आहे सासवा सुनांचं पटण्यामागे? आहे ते पटतंय की आहे की चांगलीच आहे. मला गावात म्हणतात बाईला सून कशी गावली अशी कामाची वागी. नमस्कार मंडळी, आज आम्ही एका अशा कुटुंबाला भेटतोय की ज्या कुटुंबाने गेली 30 ते 35 वर्ष दुग्ध व्यवसायात एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. वडक शिवाले राधानगरी येथील विनायक पाटील हे दूध उत्पादक शेतकरी आहेत. 2 म्हशींपासून सुरुवात केलेला हा व्यवसाय आता 18 गायींपर्यंत आलाय. वर्षाला तब्बल 40 ते 42 हजार लिटर दूध इतकं त्यांचं उत्पादन आहे. पण हे यश संपादन करण्यासाठी त्यांचे परिश्रम सुरू होतात ते रोज पहाटे 4:30 वाजता. पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत विनायक पाटील आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या कामात मग्न असतं. त्यांच्या आई श्रीमंती यांचं एक तत्व आहे, परिश्रमाशिवाय यशाची मजा नाही. त्यांनी सुरू केलेला हा व्यवसाय याच तत्वामुळे भरारी घेतोय. त्यांची सोबत देते त्यांची कामाची वाघीण असणारी सुनबाई. दोघींमध्ये माय लेकींसारखा गोडवा आहे. एकही बाहेरची व्यक्ती न घेता घरातील सर्व काम करण्यात घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदी असते. सगळ्यात जास्त कष्ट म्हणजे आईचं. म्हणजे या आता सगळ्या धंद्याला पहिल्यापासून सगळं म्हणजे आईचं श्रेय. अभिमान मोठा, आपल्याला कटाळा कधीच नाही. मग हे होणार नाही. ही इमारत झाली असते काय सांगा. ही नुसती या गायींच्या जीवावली. 60 ते 70 पेंडी श्रीमंती माऊली आजही कापतात. 100 टन ऊसापैकी 30 टन ऊस फक्त गायींसाठी तर 70 टन ऊस हा कारखान्याला दिला जातो. एकूण 18 जनावरांमध्ये दररोज 125 ते 150 लिटर दूध उत्पादन केलं जातं. या गायींच्या जीवावरती त्यांनी बंगला बांधला. बंगल्याला आईचं नाव श्रीमंती देण्याचा विनायक यांचा विचार असताना त्या सांगतात, गायींच्या जीवावरच मी हे कुटुंब चालवू शकलो म्हणून बंगल्याचंही नाव गोधन ठेवलं. धारा काढताना वेळी आम्ही असे म्हणजे चर्चा असते आमची, त्या चर्चेत चालू झालं नाव कसं काय काय लिहायचं. मग मी काय म्हणले, आईला म्हणलं मी श्रीमंती लिहूया, म्हणजे माझ्या आईचं नाव श्रीमंती. आईच म्हणली नाही, म्हणली गायीवरनं झाले म्हणले गोधनच नाव द्यायचं. हे बंगल्याला आम्ही गोधन नाव दिलं. तुमचं नाव श्रीमंती. लेख म्हणत होता की बाबा आईचं नाव देऊया म्हणता, नाहीतर आजांचं देऊया, तर नाही म्हटलं गायींचं द्यायचं. गायींच्या जीवावर आम्ही उभा केलं. खरंच या श्रीमंतीने घरामध्ये जी श्रीमंती आणली ती फक्त तिच्या परिश्रमाच्या जोरावर, कुटुंबाच्या मदतीने आणि गोधनाच्या साथीनेच. चला तर मग आपल्या गोकुळ कट्ट्याच्या माध्यमातून या कुटुंबासोबत संवाद साधूया. दर्शको नमस्कार. केके न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर केके न्यूज चॅनेल आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू केलेला आपला हा कार्यक्रम गोकुळ कट्टा, आणि या माध्यमातून आपण अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांच्याकडे जातोय. त्यांची यशोगाथा काय आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक एक प्रयत्न करत आहे. आज मी वडक शिवाले या गावामध्ये, करवीर तालुक्यामधलं हे गाव आहे. या गावामधील विनायक पाटील या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या घरामध्ये बसलेलो आहे. माझ्यासोबत बघायला गेलं त्यांची आई आहे, वडील आहे, त्यांच्या मिसेस आहेत, आणि ह्यांच्यासोबत बसून आज मी त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं त्यांनी हा दूध व्यवसाय उभारलेला आहे, या दूध व्यवसायातून कशा पद्धतीनं त्यांनी आर्थिक प्रगती साधलेली आहे, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज मी त्यांच्यासोबत इथं बसलेलो आहे. खरं बघायला गेलं तर दुधाच्या धंद्यावरती अनेक जण वाहनं घेतात, अनेक जण आपला व्यवसाय उभारतात, पण या विनायक दादांनी आज त्यांच्या या गावामध्ये मोठं एक बंगला उभारलेला आहे. आणि अनेक जण म्हणतात की दूध व्यवसाय परवडत नाही. दूध व्यवसायामध्ये किंवा ह्या दूध धंद्यामध्ये शेतकऱ्याच्या हाती, दूध उत्पादक शेतकऱ्याच्या हाती शेवटी बघायला गेलं तर शेणच राहतं. अशा पद्धतीची अनेकांची मतं असायची. तेच आता आपण कशा पद्धतीने व्यवसाय करायला पाहिजे, कशा पद्धतीने ह्यामध्ये गणित साधायला पाहिजे आणि आर्थिक नियोजन साधायला पाहिजे, हे जाणून घेण्यासाठी विनायक दादांच्या सोबत बसलेलो आहे. नमस्कार. नमस्कार. खरं बघायला गेलं तर पहिल्यांदा हा व्यवसाय सुरू करायचा आयडिया कशी आली किंवा कधीपासून सुरू केला? हे आमचं पहिलेच वडिलांचे, आई वडिलांच्या चालूच होतं. त्यानंतर आम्ही काय केलं, ते आईने म्हणजे गाई चालू केल्यानंतर आम्ही 12वी झाल्यानंतर मी त्यामध्ये पडलो. त्यानंतर आम्ही एक वर्ग असं वाढवत गेलो जनावरे. एक म्हणजे साधारणतः आज बघायला गेलं तर एक 30 ते 32 वर्षाली 30 वर्षाली हे धंद्यामध्ये आम्ही पडलो. पहिला जनावर किती होती? पहिले आमच्याकडे म्हैस होती.
म्हणजे लहान पाड्या 2 घेतल्या आम्ही गावातल्या. त्यानंतर ते म्हणजे वाढवत गेलो, त्या दोन्हीचे 4 झाल्या. असं वाढवत गेलो. त्यानंतर मी एक 80,000मध्ये गोटा बांधला पलीकडं. त्या गोट्यामध्ये एक कमीत कमी एक 7, 8, 9 गायी तयार केल्या. त्यानंतर ते असं वाढवत असे जनावरं चालू केली. मी वर्षाला कमीत कमी 40-42 हजार लिटर दूध आता सध्या चालू आहे माझं. सध्या कसं मग नियोजन कसं असते तुमचं? आता बघायला गेलं तर सकाळी 6 आम्ही पहाटे 4:30 सुरुवात होती आमची. 4:30ला उठल्यानंतर सगळे आमचे शेण गोटा धुणे सगळे चालू झाल्यानंतर मग त्यानंतर आमचे सुरुवातीपासून धारा बकेट मशीन दूध काढणे सुरुवात. दूध झाल्यानंतर आपले स्वच्छता करणे, जनावर धुणे, त्यानंतर दूध घालून येणे डेअरीमधून. त्यानंतर आपले मग वैरण आणणे जाणे हे चालूच आहे आमचं रुटीन. तुमचं सकाळचं नियोजन कसं असते मग? सकाळी किती वाजता उठतायचा? आम्ही तेव्हा 4:30लाच की. आता मगाशी सुद्धा मी बघितलं तुमचं वय, ह्यांनी सांगितलं मला वय 72 वर्ष आहे. होय अजून सुद्धा तुम्ही धारा पिळताय. होय. काय अजून कुठली गोळी नाही, काय नाही? नाही काय संदेश काय द्याल लोकांना? आता लोकांनी बघायला गेले तर बीपीच्या गोळ्या चालू आहेत, बाकीच्या तसलं गोळ्या काय चालू नाही आहेत. आता. हा. राबणूक कशी आहे तुमची? राबणूक काय काय काम करताय गोट्यात? गोट्यात सकाळचं खाद्य वतायचं ढोरासनी, तिथनं मोर शेणं काढू लागायचं, खराटं मारायचं. मग झालं की धाराला बसायचं. तोर सुनबाई माझी ती, मग सुनबाई धाराला त्या चालू, त्या आम्ही तर इकडे हातानं चालू करता. मग हे दूध घालून निसतर गोटं धुऊ लागायचं. सुनाला हगल तसं शान भरायचं, ते टाकायचं. मग तोवर हे आला की आपण वैरण जायचं. मग ही पाठीमागचं बघते. तुमच्या माघारी आता मी ह्यासनी मगाशी एक प्रश्न विचारला, म्हटले आता ह्यो तुमचा घरातलाच नाही, ह्यो सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. सासवा सुनाचं पडतंय का? ते ह्यासनी विचारलं, ते म्हणते आमच्यात पडतंय. कसं पडतंय? कसं पडतंय? काय करताय नेमकं? ते आपण कसं होतंय, तू का आली नाहीस लवकर, मी गेलो असं म्हणायचं नाही. येऊन दे, नाही येऊन दे, आपण चालूच करायचं. भांडणं करायची नसते. मग हे होणार नाही. ही इमारत झाली असते काय सांगा? ही नुसती या गायींच्या जीवावनी. इथनं मागं पोरीसनी देणं घेणं, लग्न वराडं केली ढोरांच्या जीवावनी. कुणाचा पैसा योग्य आहे नाही. स्वतः दंडाव या भगवंतानं पांडुरंगाने उभा केले मला, त्यानं ताकद दिली. काय होय पहिल्यापासूनच. हे माझा जावा आहे धाकला, एक सांगरूळचा थोर. 2 लेकी, दोघी आणि ही एक मुलगा. तिघच होय. त्यासनी 7-7 तोळं सोनं घालून दारात लग्न करून दिल्या स्वतः ह्या ढोरांच्या जीवावने. बर पहिल्यापासून तुम्ही राबताय म्हणजे सासू असल्यापासून? मला गावात म्हणतात बाईला सून कशी गावली अशी कामाची वागी. पहिल्यापासून मला नाव असं. आणि माझं दीर बी कनी तुम्हाला सुद्धा त्याचा अप्रूप आहे. होय, अभिमान मोठा. आपल्याला कटाळा कधीच नाही. ही माझी सून यावी, ती आली नाही असं नाही. केव्हा तरी येऊन दे, आपण चालूच करायचं. आम्ही कधीच भांडत नाही. आता हे झालं सासूचं मत. सुनेकडे आपण येऊया. तुम्ही काय सांगाल? तुमचं काय मत आहे सासवा सुनांचं पटण्यामागचं? आहे चांगलीच आहे. कसं असते तुमचं नियोजन? काय असते गोट्यातलं? सकाळचं काय धारा तीनच की, गोट धुवायचं, वैरण कुटायची. काय काय काम करताय तुम्ही? वैरण कुटून झाली की घरातली कामं, जेवण, पोरांचं डबं करायचं शाळेला. बाकीच्या सासूच्या पेक्षा तुमच्या सासूचं वेगळं पण काय? काय नाही, तक्रार काय नाही. बर काय नाही. आता मला सांगा, बरीच लोक म्हणतात की गाईचा धंदा परवडत नाही, शेतकऱ्याच्या हाती शेवटी शेणच राहते. आता तुम्ही सांगा, हे धंदा परवडतोय का? आणि परवडत असला तर काय करायला पाहिजे शेतकऱ्याला? परवडतो म्हणजे कसा राबायला, तसं आपल्याला एक घडाच न बसायला लागतंय. होय का नाही सांगा? राबल्याशिवाय होते. आता 10 दिवसाला आमचं आता दूध कमी आहे. 10 दिवसाला 50,000 येतं, 40,000 येतं, असं दूध आमचं येतं. मग हे तसं हप्ता येईल तसं आम्ही या घराचं कने भागवीत आणलं. बरोबर. काय आता मला सांगा, जे जर का धंदा परवडत नाही म्हणतात, त्यांनी काय करायला पाहिजे धंदा परवडायसाठी? तिने राबल्याशिवाय कसा परवा? तुम्ही बाहेरची माणसं घेताय का? आम्ही कधीच नाही. शेताकडे वगैरे चारा आणायला नाही. शिव हे त्या शेतात, मी एका शेतात तर एक
सकडा गाडी एक भरवतोय हा. वैरणीची. तुम्ही वैरणला जाताय का? तर कोण जातोय? मीच वैरण कापतो आहे ते? असल्या गाळातनं पाण्यातनं. हा. काय वैरण इकडे हा जातात हा जातात 50-60 पेंडी काढते 1 तासात. काय सांगता? हो 60 पेंडी सकडा भरून आणतोय. जावायची एकटी कापते. ही जावायची मी काय करतोय, मी एकीकडं हा. आणि आई एकीकडे असते. त्यामुळे हे मालकीला नेतच नाही आम्ही आम्ही नाही नाही. स्वतः आम्ही दोघंच बघतो. ती घरातली बघते आणि ही एक म्हणजे एक कमीत कमी 60-70 पेंडी एकटी कापते. होय का? होय. बर. चाऱ्याचं नियोजन तुम्ही ह्या गोट्याचं चाऱ्याचं नियोजन कसं केलेलं आहे? आता चाऱ्याचं आमच्या शेतामध्येच केलं आम्ही. कमी 20 गुंठ हे केलं गवत केलं शिवोत्री. त्यानंतर एक एकर 1.5 एकर वैरण केली आहे मका आणि 2-3 एकर ऊस आहे. त्यात आम्ही काय करतोय 30 टन ऊस कारखाना ह्याला गाईच नाही सपितो आणि 75 टन तो आम्ही कारखान्याला घालतो बर बर बर. टोटल. काय काय मग त्यामध्ये बघायला गेलं तर आता मका हा. आहे, शिवोत्री, हा. ऊस हा. आणि त्यानंतर हरभरा कुट्टी, हा. शाळवाची कुट्टी, सायलेज वगैरे? सायलेज नाही. तसला मी सुक्का वैरण नाही आमच्या सगळं, हा. सगळ्यात जास्त सुकी वैरण. सुकी वैरण. होय. हो. त्याच्यामुळे कसं आम्हाला प्रॉब्लेम गोट्यात काहीच नाही बर. सुक्या वैरणीमुळे. मग आता बघायला गेलं तर गाई आता किती जनावर गोट्यात? आता एकूण 18 जनावर आहेत. एकूण 18. आज ते 6 पाड्या आहेत लहान. बर बर बर. त्यात गाभण दूध आहे, गाभण दूध आहे. आता टायमाला सकाळी 60 संध्याकाळी 60 लिटर आहे. हा. 120 लिटर होते. आता वर्ष झालं घर बांधून. हा. घर बांधल्यावरती घराला नाव द्यायची वेळ आली, त्यावेळेला बरीच जणांनी मला सांगितले की गोधन नाव दिलेलं आहे. हा. ती चांगली स्टोरी आहे, बघा जरा काय हा. घेताय. कसं काय हे सुचलं कसं काय? काय झालं, आम्ही ज्यावेळी आता तुम्ही बघितलं धारा काढताना वेळी आम्ही असे म्हणजे चर्चा असते आमची. त्या चर्चेत चालू झालं नाव कसं काय काय लिहायचं. मग मी काय म्हणले, आईला म्हणलं मी श्रीमंती लिहूया. म्हणजे माझ्या आईचं नाव श्रीमंती. बर आईच म्हणली नाही म्हणली गायीवरनं झाले म्हणले गोधनच नाव द्यायचं. बर बर. हे बंगल्याला आम्ही गोधन नाव दिलं. त्यावेळेला काय तुम्हाला कसं काय सुचलं हे? सगळं म्हणजे भगवंतानं सूचना केली हा, हा. म्हणून हे केलं. तुमचं नाव श्रीमंती. होय, श्रीमंती. लेख म्हणत होता की बाबा आईचं नाव देऊया माझं नाव घराला. देऊया म्हणता, नाहीतर आजांचं देऊया. तर नाही म्हटलं गायींचं द्यायचं. गायींच्या जीवावर हे आम्ही उभा केलं. हा, सांगा हा. हे सगळ्यात जास्त श्रेष्ठ म्हणजे आईचं. म्हणजे ह्या आता सगळ्या धंद्याला पहिल्यापासून सगळं म्हणजे आईचं श्रेय. मालकींचं पण म्हणा आईचं पण. फक्त स्वतः एवढी मला साथ म्हणजे आईची. बरोबर अजून गावात कोणाची ताकद नाही. म्हणजे एवढ्या वयात कोण नाही आहे बाई म्हणजे बरोबर. हा, एवढं राबणार. राबणारे कोणीही नाही. बरोबर ना अभिमान आहे मला बरोबर. या आईचा. सगळं जे दूध आहे ते दुधाचं कसं नियोजन असते? तुमचं दूध काढल्यानंतर दूध कुठं घालताय? आमची संस्था हनुमान डेअरी आहे. त्यामध्ये जाऊन आता सायकलवरनं दूध न्यायचं. दूध न्यायचं गोकुळलाच. बर. ते कूलर आहे ते वतने दूध घालणे. गोकुळच्या कुठल्या योजनांचा वगैरे काय लाभ? हा योजनांच्यामुळे गायींचं टॅग म्हणजे अंदाज म्हणजे ज्यावेळी तुमची म्हणजे 23 महिने पूर्ण झाल्यानंतर ती गायी आल्यानंतर ते अंदाज मिळते बघा. 3,500 रुपये. त्यात सगळ्या गायी त्या टोटलमध्ये अंदाजमध्ये मिळालेल्या. टॅग मारलेला असले ना त्याच्यामुळे. सगळी जनावर तुमची घरची बाहेर घरची एकही नाही विकत नाही. सगळे घरचे जोपासले. होय सगळ्या जोपासले. बर. आता मात्र 52-55 पाडे फुकट दिले तसं. बर बर बर. दान. बरीच जण म्हणतात की म्हशीपेक्षा गायीचा धंदा करणं जरा जास्त अवघड आहे, जोखमीचं काम आहे. कारण आम्हाला काय वाटत नाही बरं. हा बरीच जण म्हणतात की परवडत नाही. म्हणजे परवडत नाही म्हणण्यापेक्षा जोखमीचं काम आहे, कारण निगा राखायला लागते या सगळ्या गोष्टी. पण त्याचं नियोजन कसं ठेवतात? याचा सांगू तुम्हाला आम्ही म्हणजे टायमिंगच हो. टाइम टेबल कसं असतं तुमचं आता कसं कामावर जाणे 8 तास राबणे तसं आमचं हो. सकाळी 4:30 ते 7:30 वाजेपर्यंत तिथलं आवरलं की तिथनं बंद गोटा. 10:30ला चालू. 10:30 ते 11 वाजेपर्यंत आमचं वैरण घालणे गोटा म्हणजे पाणी काय किरकोळ इकडे तिकडे. त्यानंतर बरोबर 2:30 ते 3ला गोट्यामध्ये जाणे. खाद्य शेणे म्हणजे गोटा धुणे ते. त्यानंतर खाद्य पाणी जनावर घातले की बरोबर 5:30ला दुटी आमची चालू. 5:30 ते 6:30 वाजेपर्यंत आमची गोट्यातले सुरू दूध काढणे. त्यानंतर स्वच्छता करणे. आठवड्यातनं 2दा गाई जनावर दिवसात गाई धुताय किंवा काय? गाई नाही आम्ही आठवड्यातनं 2 वार असतात. 2 वार. हे आमची शेतीमुळं हा शेतात पाणी धावपळ असते नाही. हा. हे सगळं शेती आम्हीच किती आहे तुमचं? आमची एकूण शेती 5 एकर आहे. बर बर ते चुलते 2 आहेत. बरं. अजून आमची एकत्रच आहेत कुटुंब. बर. हे सगळे आम्ही शेती करतो. आता मला सांगा आर्थिक नियोजन कसं राहते ह्याच्यातून दूध सगळं व्यवसायातून? बजेट जाऊन साधारणतः इतके लिटर दूध जाते त्याच्यातून इतका आता तुम्हाला सांगतो माझं आता दूध कमी आले तरी दिवसाला 4,000 होते आता.
नाही किती लिटर दिवसाला दूध साधारण 120 लिटर 100 ते 125 लिटर हां 125 लिटर 120ची लेवल आहे सध्या हां सध्या. त्यानंतर आमचं टोटल 10 दिवसाचं बिल होतं आमचं 40,000 रुपये. बरं 40,000. मग त्यानंतर आमचं टोटल महिन्याला होतं आहे 1,20,000. बरोबर. 1,20,000. बरं, 1,20,000. त्यातलं आमचं टोटल 40,000 रुपये खाद्याला जातात. म्हणजे खाद्याला. खाद्य मेंटेनन्स किरकोळ सगळं जाऊन आम्हाला एक 80,000 राहतात महिन्याला. म्हणजे हे गणित हां बरोबर आहे फिक्स राहायच पाहिजे. बरं. म्हणजे तुमचं त्यात आणि कटिंग होतं म्हणजे दसरा डे ही कटिंग होऊन ते ज्यावेळी दसरा येतोय दिवाळी दसरा त्यावेळी ते आम्हाला ते पैसे पुढं मिळतात. हां. म्हणून देतात. बोनस म्हणून अजून काय बरोबर. हाय हाय बरोबर. हे सगळं मिळते आम्हाला. दूध उत्पादक शेतकऱ्यांना किंवा नवीन ह्या धंद्यामध्ये जे कोणी येऊ इच्छितात हां. अशा नवीन शेतकऱ्यांना संदेश काय द्याल? दूध व्यवसाय करावा नाही करावा काय? हा दूध धंदा हो करावा तर आपलं स्वतःचं बजेट पाहिजे. म्हणजे त्यांना वैरण म्हणा ते म्हणजे जनावरं आपली स्वतःची पाहिजे. विकत आणणे हे म्हणजे धंदा परवड नाही. आता महागाई वाढली. बरोबर. 1.5 लाखाची लेवल नाही जनावर आहेत. एक 10 ते 12 लिटर देणारी गाय तरी कमीत कमी 1,10,000 अशी रेंजमध्ये असते. त्यामुळे धंदा हो असा आहे की आपण स्वतःचीच भांडवल म्हणजे पाड्या तयार करणे स्वतःची. मग त्याच्यावरती काळजी काय काय घ्यायला पाहिजे त्याला? काळजी आपले धुणं पाणी म्हणजे जनावरांची स्वच्छता हां. त्यांनी म्हणजे महिन्यातून एकदा एक मिनरल मिक्सचर ते आहेच आपलं. हां. खाद्य पण आहे गोकुळचंच आहे. हां. त्यांचं सगळं म्हणजे त्यांची स्वच्छता महत्त्वाची. त्यांनी आठवड्यातनं एकदा कॅल्शियम घालणे म्हणजे महिन्यात 2 महिन्यातनं एकदा कॅल्शियम मिनरल मिक्सचर असते. त्यानंतर आपली स्वच्छता आपण साबण आपण आपल्या म्हणजे अंगाला कसं साबण तसं त्यांच्यासाठी साबण पण आहे. वेगळं, हां. ते त्यांनी साबण लावून गोचिड असेल किंवा हे असेल. हां होय. ते अजून पण आमच्या गोट्यामध्ये आता एवढा धंदा कधीच नाही. नाही ना? 35 वर्ष काहीच नाही स्वच्छता असल्यामुळे. वास आहे, सुद्धा वास. येत- तुम्ही आता फिरत असा वास येता अजिबात नाही. नाही स्वच्छता आमची चांगलं सारखं हेच आहे. तुम्ही काय सांगाल नवीन जे शेतकरी आहेत दूध उत्पादक त्यांना जो धंदा करायसाठी आता कसं आहे आमचं व्हिडिओ बघून अनेक जण हे धंदा करायचं म्हणतात. करून मग करणाऱ्याला तुम्ही काय सांगाल की बाबा परवडतोय करावा नको होय, करावा? करावं. नाही करावा हम्म. राबाय पाहिजे राबून करा पाहिजे तिने हा. होय का नाही होय. मग आणि काळजी काय घ्यायला काळजी पाहिजे? घ्यायला पाहिजे तर वैरण काढी जनावराचं आता थांबा आपण त्या अंगाला ढोरा आरडा घेऊन गेला तर हागली लगट भरायचं ना तर बघून यायचं नाही. हा, हा, हा. आता आम्ही तिघं बी कोण तर गेला की नाही लगट पू पडला की आम्ही उचलतो. हा. घाण राखायची नाही नाही तेच गाईला एवढी स्वच्छता महत्वाची. होय. ते घाण एवढी नाही बघा आमच्या गोट्यात सारखं हेच करतात. आता हे आमच्या नाती एक 9वीला एक 6वीला आहे. त्या मुलासकट त्यासकट तिथं राबतावं सगळी घरातली सगळी A to Z सगळी राबताय. राबतावं आता तुमचं नियोजन कसं असते आता? माझं काय पंचायतला पाणी आलं की बटणं दाबायचे मोटर चालू करायचं हाऊस भरून घ्यायचं असं असते वर. आता पाणी 5 भरायचं. वर्ष काय तर नाही म्हणत. नाही 10 वर्ष नाहीच म्हणायचं नाही नाही तर हा. नाही, पहिला राबल्या. कसं इंदिरा गांधी मेल्यापासून का नाही गाई गाई होतो तिथं होतो सांगावं तेव्हापासून ते अगोदरपासून आहेच म्हणायचं. हा, हा, हा. वडील आम्ही होतो हे आता मुलगा करायला लागल्यापासूनच आम्ही हे झालो. बरोबर. होय हेच काय चालत नाही. खरं बघायला गेलं तर लोकांना गाडी दिसतोय बंगला दिसतोय पण त्या मागं असणारं कष्ट जे आहे ते कष्ट कोणाला दिसत नाही. त्यामुळे ह्यांच्यासोबत मी बोलताना प्रत्येक वेळेला एकाच गोष्टीवरती येतोय की राबायला लागते राबणूक आहे कष्ट आहे. खरं बघायला गेलं तर सगळं जे काही कुटुंब आहे हे कुटुंब मी आल्यापासून साधारणतः 3 तास झालं मी या गोट्यावरती आहे. आल्यापासून ह्यांच्या पायाला थारा नाही आहे. आई असेल वडील असतील मिसेस असतील स्वतः हे असतील स्वतः सगळे गोठ्यावरती जाऊन नियोजन आहे. तो लहान मुलगा जो आहे तो सुद्धा कुठे काय बारीक सारी गोष्टी असतील त्या आणून देण्यापासून सगळ्या गोष्टी करत आहे. राबणूक आहे. राबणूक असेल तर हा धंदा परवडतोय असं या माऊलींचं हे मत आहे. आणि दादाने पण आपल्याला हेच सांगितलेलं आहे की कष्ट करायला पाहिजे राबायला पाहिजे. राबायची इच्छा असेल तर तुम्ही या धंद्यात पडा अदरवाईज या धंद्यात पडू नका असं आणि सरळ सरळ मत मांडलेलं आहे. KK न्यूज चॅनेल आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेला आपला हा कार्यक्रम गोकुळ कट्टा त्या माध्यमातून आपण या परिवारासोबत या कुटुंबासोबत चर्चा केली. त्यांचं कशा पद्धतीनं गोठ्याचं नियोजन आहे हे जाणून घेतलं. असे जे काही नवनवीन व्हिडिओ आहेत हे आपल्याला KK न्यूज चॅनेलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनेलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.